अनिकेत कुलकर्णी सर यांनी लिहिलेलं एक बाबासाहेबांचं गीत या ठिकाणी सादर होईल. मी सरांना विनंती करतो, कृपया सर आपण गीत सादर करा. गीत सादर करण्यापूर्वी मला माझ्या इंग्लंडमधला एक अनुभव सांगायचा आहे. इंग्लंडमध्ये माझा मुलगा असतो. तर मी मुलाकडे गेल्यानंतर मी त्याला विचारलं की इंग्लंडमध्ये सर्वात प्रथम मी काय पाहीन असं तुम्हाला वाटतं तेव्हा. अच्छा, तुम्ही विचार. हां, मी विचारलं. तुम्हाला नो डाऊट तुम्ही बाबासाहेबांचं घरच पाहणार म्हणून. अरे क्या. हां, आणि आम्ही गेलो लंडनला. 10 हेनरी रोडला त्यांचं घर आहे. महाराष्ट्र सरकारने ते ताब्यात घेतलं आहे आणि 40 कोटी रुपयाला. आणि आता तिथे मस्त चांगलं हे केलं ते. त्यामध्ये गेल्यानंतर अक्षरशः मी भारावून गेलो. त्याचं कारण असं की सगळ्या बाबासाहेबांच्या वस्तू तिथे होत्या. म्हणजे आग्र्याला लिहिताना त्यांनी वापरलेलं पेन, ते ज्या खुर्चीवर बसत होते ती खुर्ची, सगळं तिथे होतं. आणि बाबासाहेबांचे सगळे सुविचार असे लिहिलेले होते की मला इतकं हे वाटलं, खूप सद्गतीत झालं मी. आणि दुसरा एक प्रसंग असा की आम्ही ब्रिटिश लायब्ररीमध्ये गेलो. ब्रिटिश लायब्ररीमध्ये बाबासाहेब दररोज जाऊन अभ्यास करायचे तिथे. तर बाबासाहेब जिथे बसत होते तिथे त्यांनी काचेचं कॅबिन केलेलं आहे आणि तिथे लिहिले द दलित आयकॉन सॅट हिअर असं म्हणून. इतकं म्हणजे त्यांची गुणग्राहकता, त्यांची संवर्धन करण्याची हे किती इतकं हे करतात. तर आता मी गीत हे करतो आणि प्रथम सांगतो की यामध्ये एक दुरुस्ती आहे, ती विकासने सुचवलेली आहे. ती सांगणारच आहे मी तुम्हाला. पण ते गीत असं आहे, गीताची चाल आहे ती कानडा राजा पंढरीचा ही चाल आहे. गीत असं आहे, भीम हे दैवत हो अमुचे, भीम हे दैवत हो अमुचे, स्वतः झिजूनी सोने केले अमुच्या जगण्याचे, भीम हे दैवत हो अमुचे, शब्दातून ओतून निखारे, जागे केले शोषित सारे, शब्दातून ओतून निखारे, जागे केले शोषित सारे, बंध तोडूनी आम्हास दिधले, बंध तोडूनी आले जिणे माणसाचे, भीम हे दैवत हो अमुचे, भीम हे दैवत हो अमुचे, भीमरावाने अस्मिता दिली, भीमरावाने अस्मिता दिली, सद्धम्माची वाट दाविली, फिटेन ऋण जरी केले जोडे, फिटेन ऋण जरी केले जोडे, देहाच्या चमड्याचे, भीम हे दैवत हो अमुचे, भीम हे दैवत हो अमुचे. आणि ही शेवटची ओळ आहे ती त्यांनी दुरुस्ती सुचवली की केले जोडे देहाच्या चमड्याचे, ही त्यांनी सुचवलेली दुरुस्ती आहे. बहुत बढिया.